भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नाही, तर ती एक भावनिक गुंतवणूक आणि प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. पण आता या सोन्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक अत्यंत महत्त्वाचं आणि धाडसी आवाहन केलं आहे. येत्या 1 वर्षापर्यंत भारतीयांनी सोनं खरेदी करणं टाळावं असं आवाहन मोदींनी केलंय. राष्ट्रहितासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी परकीय चलन वाचवणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे. पंतप्रधानांचं हे आवाहन अशा वेळी आलं आहे जेव्हा जागतिक पातळीवर मोठं संकट उभं ठाकलंय. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्याचं नाव घेत नाहीये, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारही धोक्यात आला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासोबतच सोन्याचे भावही कडाडले आहेत. भारतात दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची मागणी असते, पण आपल्याकडे सोन्याच्या खाणी अत्यंत कमी आहेत. त्यामुळे आपल्याला जवळपास संपूर्ण सोनं बाहेरून मागवावं लागतं. 40% सोनं आपल्याला स्वित्झर्लंड येथून येतं, 16% सोनं संयुक्त अरब अमिरातीतून येतं, 10% सोनं हे दक्षिण आफ्रिकेतून येतं, पेरू आणि हँगकाँग मधून उर्वरित हिस्सा येतो. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या रिपोर्टनुसार भारतात दररोज सुमारे 2.2 टन सोनं खरेदी केलं जातं. भारतात वर्षाला साधारण 1 कोटी लग्न होतात आणि एकूण खर्चाचा 20 ते 30% हिस्सा हा एकट्या सोन्यावर होतो. याशिवाय अक्षय तृतीया, धनतेरस यासारख्या सणांमुळे ही मागणी आणखीन वाढते. 2025-26 या आर्थिक वर्षात केवळ 11 महिन्यात भारताने 69 अब्ज डॉलर सोन्याच्या आयातीवर खर्च केले आहेत. सोन्यासाठी डॉलर बाहेर पाठवावे लागतात, ज्यामुळे रुपया कमकुवत होतो आणि डॉलर महाग होतो. पंतप्रधानांच्या आव्हानाचा जर देशाने विचार केला तर त्याचे मोठे फायदे होऊ शकतात. डॉलर बाहेर जाणं थांबेल आणि आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. सोन्यात अडकलेला पैसा बँका, शेअर्स किंवा बॉन्ड्समध्ये येईल, जो देशाच्या विकासासाठी वापरला जाईल. आयात कमी झाल्यामुळे डॉलर्सवर अवलंबून राहणं कमी होईल आणि रुपयाची किंमत वाढेल.